Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अनुषा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. गेल्या अनेक दिवसांपासून वंदे मातरमवरनं काँग्रेस विरुद्ध भाजप याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, पण यातलं मूळ गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे की आरोप होत राहतील, पण मुळात काँग्रेसचा वंदे मातरम संपूर्ण गायनाला नेमका विरोध का आहे? 1937 मध्ये असं नेमकं काय घडलेलं होतं ज्याच्यामुळे काँग्रेस आजही त्या निर्णयावर ठाम आहे? या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामधनं समजून घेणं गरजेचं आहे. आणि खरोखर भाजपचे जसे आरोप आहेत की याच्यातनं मुस्लिम तुष्टीकरण सुरू आहे, तर खरंच त्याचा गंध या आरोपांमध्ये किंवा या ऍक्च्युअली फॅक्च्युअल गोष्टींमध्ये आहे का, याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्या. तर मूळ सुरुवात करूया की 1937 मध्ये नेमकं काय झालेलं होतं. भारताचा स्वातंत्र्य लढा अर्थात त्यावेळेला सुरू होता आणि त्यावेळेला वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात होत्या. वंदे मातरम हे गीत तयार झालेलं होतं, पण आक्षेप काय होते? वंदे मातरम संपूर्ण जर पाहिलं तर 6 कडव्यांचं आहे, पण त्याच्यामध्ये 1937 मध्ये काँग्रेसने त्यांची बैठक बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये असं ठरवलेलं होतं की संपूर्ण 6 कडवी गायची नाहीत, 2च कडवी गायची. आता यामागचं कारण काय? त्यांनी त्यावेळेला हेही ठरवलेलं होतं की आपलं मूळ उद्देश काय आहे त्यावेळेला 1937 मध्ये भारताला स्वातंत्र्य देणं, आणि भारताला स्वातंत्र्य द्यायचं आहे तर आपण आपापसात भांडता कामा नये आणि त्याच्यामुळे इतर सगळे वाद हे व्हायला तर नकोच, पण ते नव्यानं सुद्धा जन्माला यायला नको. यासाठी त्या संपूर्ण वंदे मातरमच्या पुढच्या 4 कडव्यांमध्ये जो सगळा आक्षेप होता, जो मुस्लिम लीगचा आक्षेप होता, मुस्लिम लीगला ते पटत नव्हतं, त्यामुळे ती वगळण्यात आली आणि केवळ ती 2च कडवी जी आहेत ती गाण्यात आली राष्ट्रीय सभांमध्ये. इथून पुढे म्हणजे 1937 मध्ये हा निर्णय घेण्यात आला की इथून पुढे ही 2च कडवी जी आहेत ती राष्ट्रीय सभांमध्ये वाजवली जातील किंवा गायली जातील. आता हे सगळं का झालं? मुळात ते आक्षेप काय होते किंवा त्या वंदे मातरमच्या शेवटच्या 4 कडव्यांमध्ये असं नेमकं काय होतं की ज्याच्यामुळे मुस्लिम लीगचा त्यावर आक्षेप होता? तर सुरुवातीपासून समजून घेऊया. पहिलेच वंदे मातरम या शब्दांमध्येच आक्षेपाला खरं तर सुरुवात आहे आणि ती अशा अर्थाने, वंदे मातरमचा असा अर्थ आहे की मातेच्या समोर आपण झुकतोय किंवा नमन करतोय एक प्रकारे. आता त्यावेळेला त्याचे कॉन्टेक्स्ट हे हिंदू देवदेवतांच्या कॉन्टेक्स्टने सुद्धा होते आणि आता अर्थात आपण भारत मातेच्या दृष्टीने सुद्धा त्याच्याकडे पाहत आहोत, पण असा स्पेसिफिक कुठल्याही देवदेवतांचा वंदे मातरम या 2 शब्दांमध्ये उल्लेख नाही. त्या शब्दांचा तंतोतंत असा अर्थ आहे की मातेसमोर आपण नमन करतोय. पण याच्यामध्ये आक्षेप अशाही दृष्टीने होता मुस्लिम लीगचा की मुस्लिम म्हणजे इस्लाम या धर्मामध्ये एकेश्वर वाद जो आहे तो पाळला जातो, म्हणजे एकच ईश्वर. त्यांच्यासाठी अल्लाह सोडून इतर कुणीही श्रेष्ठ नाही असं ते मानतात. आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की जर मुस्लिम धर्मीय जे असतील ते जर कुणासमोर नमन करणार असतील तर ते केवळ आणि केवळ अल्लाह समोर करतील, ते इतर कुणाही समोर नमन करणार नाहीत. इथून त्या वादाला मूळतः सुरुवात झालेली होती. आता विषय तो म्हणजे की बाकी जी पुढची कडवी आहेत त्याच्यामध्ये नेमके काय आक्षेप आहेत. तर 4थं कडवं जर वंदे मातरमचं पाहिलं, 3ऱ्या कडव्यामध्ये ठीक आहे की मातृभूमीच्या रक्षणासाठी तलवारी धारण करण्यास सज्ज असलेल्या कोट्यावधी हातांचा उल्लेख वगैरे असे सगळे त्याचे अर्थ आहेत 3ऱ्या कडव्यामध्ये. पण आता तेही फार महत्वाचं आहे ते अशा दृष्टीने की मुळात 1875 मध्ये ज्या वेळेला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत रचलेलं होतं, त्यावेळेला त्याच्यामध्ये बेसिकली संन्यासी मठ इथला संन्यासी मधलं जे बंड आहे त्याचे सगळे उल्लेख जे आहेत ते आनंद मठ या त्यांच्या कादंबरीमध्ये त्यांनी ते संपूर्णतः लिहिलेले आहेत. संन्यासी बंडाची कथा जी आहे ती त्या कादंबरीमध्ये सांगितलेली आहे आणि ती बेसिकली अशा अर्थाने आहे की ईस्ट इंडिया कंपनी आणि त्या काळातले मुस्लिम प्रशासक जे होते त्यांच्या विरोधातलं ते बंड होतं. आता इतिहासकार तनिका सरकार असं सांगतात की युद्धाचं आवाहन जे त्याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मुस्लिम हे शत्रू मानण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या गाण्यातल्या काही कडव्यांवर मुस्लिम लीगचा आक्षेप होता. आता हे झालं त्या 3ऱ्या किंवा त्या विशिष्ट कडव्या संदर्भात. पुढे 4थ्या कडव्यात काय उल्लेख आहे तर मातृभूमीची प्रतिमा ही प्रत्येक मंदिरात कोरलेली असल्याचा 4थ्या कडव्यात उल्लेख आहे. त्यामुळे त्यावर सुद्धा आक्षेप होता मुस्लिम लीगचा. त्या पलीकडे जाऊन 5वं कडवं फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये मातृभूमीची तुलना ही दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या हिंदू धर्मातील देव जे आहेत किंवा देवी ज्या आहेत बेसिकली त्यांच्यासोबत ही तुलना जी आहे ती करण्यात आलेली होती आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा मुस्लिम लीगचा जो आक्षेप आहे तो प्रामुख्याने पाहायला मिळतो, कारण की त्यांना हे म्हणणं काही योग्य त्यावेळेला वाटत नव्हतं. आणि हे सगळे हिंदू विरुद्ध मुस्लिम वाद तयार झाले असते. मी मगाशी जसं म्हटलं की आधीच काही वाद होते, पण नव्यानं आणखीन ते जन्माला यायला नको ह्या कारणासाठी काँग्रेसने त्यावेळेला ठरवलेलं होतं की आपला हेतू एक आहे, ते म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं आणि त्या दृष्टीने लढत राहायला हवं. या धर्तीवर आपण हे सगळे वाद बाजूला ठेवून केवळ ती पहिली जी 2 कडवी आहेत ज्याच्यामध्ये कुठलाही वाद नाही, तीच 2 कडवी जी आहे ती कंटिन्यू ठेवूया. पुढे जाऊन काँग्रेसचे असेही दावे आहेत की
या सगळ्यावर स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका असलेले महात्मा गांधी असतील किंवा अगदी पुढे जाऊन रवींद्रनाथ टागोर सुद्धा असतील, या दोघांनी सुद्धा काँग्रेसने हा जो ठराव केलेला होता 1937 मध्ये त्याला समर्थनच एक प्रकारे दिलेलं होतं किंवा त्याबद्दलची कुठलीही हरकत ही सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली नव्हती. त्यामुळे आता सुद्धा काँग्रेस हेच सांगते की जे आपल्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना समर्थनच दिलेलं होतं, त्यांनी याच्यामध्ये कुठली हरकत पाहिली नाही, त्यांना यात काही वावगं वाटलं नाही. तर आता हे सगळे वाद उकरून काढण्यामध्ये भाजपला कशाला स्वारस्य आहे, अशा पद्धतीचं काँग्रेसचे आर्ग्युमेंट्स हे होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मूळ विषय जे काँग्रेस दावे करते की महात्मा गांधी असतील किंवा रवींद्रनाथ टागोर असतील त्यांची याबद्दलची समर्थनाची भूमिका होती किंवा त्यांना सुद्धा असं वाटत होतं की हे वाद व्हायला नको, आपण टाळूया ती पुढची 4 कडवी आणि ती 2च कडवी गाऊया. हे जे दावे केले जात आहेत त्याच्याबद्दल नेमकं फॅक्च्युअली काय आहे, तर इंडियन एक्सप्रेसने याबद्दल ते कोट जे आहेत ते शेअर केलेले आहेत की रवींद्रनाथ टागोर असतील किंवा महात्मा गांधी असतील त्यांनी नेमकं काय काय म्हटलेलं आहे. त्याबद्दलच्या पुस्तकं सुद्धा जी आहेत की वंदे मातरम द बायोग्राफी ऑफ सॉन्ग, त्याच्यामध्ये या सगळ्याबद्दलचे माहिती जी आहे, तो जो इतिहास आहे ते सगळ्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर ते मी एक्झॅक्ट तुम्हाला कोट सांगते की काय त्यावेळेला खरोखर रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांनी म्हटलेलं होतं. सुरुवात आपण महात्मा गांधींपासून करूया, कारण की त्यांनी या गाण्याची अर्थात प्रशंसा केलेली होती आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं होतं की जर काही आक्षेप असेल तर त्या ठिकाणी सभांमध्ये ते गाणं गायलं जाऊ नये, म्हणजे पूर्ण त्या आक्षेप असलेल्या गोष्टी गायल्या जाऊ नयेत. त्यांनी 1 जुलै 1939 मध्ये हरिजन मध्ये याबद्दलचा उल्लेख आहे की साम्राज्यवाद विरोधी घोषवाक्य त्याच्यामध्ये आहेत, ते हिंदू गीत आहे किंवा केवळ हिंदूंसाठी आहे असं माझ्या मनात कधीच आलेलं नव्हतं. दुर्दैवानं आता आपण वाईट काळातनं खूप जात आहोत, त्यामुळे सभांमध्ये जिकडे मिश्र लोक येत आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक येत आहेत, तिकडे वंदे मातरम गायलं जाण्यावरून एकही वाद निर्माण होऊ नये यासाठी मी ते गाण्याचा धोका पत्करणार नाही असं महात्मा गांधी यांनी सुद्धा म्हटलेलं होतं. त्यांनी पुढे हरिजनमध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की कोणत्याही मिश्र सभेत जिकडे वेगवेगळ्या समुदायातली लोक येत आहेत त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने काँग्रेसने केलेल्या बदलांसह वंदे मातरमच्या गायनाला आक्षेप घेतला तरी ते गायन थांबवलं पाहिजे असा सुद्धा उल्लेख आहे, जो महात्मा गांधी अँड हार्मनी ऑफ म्युझिक याच्यामध्ये लिहिण्यात आलेला आहे. असं सुद्धा त्याच्यामध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये हा कोट देण्यात आलेला आहे. आता आणखीन विषय येतो तो म्हणजे की रवींद्रनाथ टागोर, कारण की हे सगळे ज्या वेळेला वाद तापत होते त्यावेळेला सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेकांनी या प्रकरणामध्ये अशा प्रकरणामध्ये रवींद्रनाथ टागोर यांचं नेमकं मत काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर टागोर नेमकं काय म्हणालेले होते, त्यांनी असं म्हटलेलं होतं की बंकिमचंद्र यांच्या संपूर्ण वंदे मातरम कवितेचा संदर्भासह विचार केला असता तिचा अर्थ अशा प्रकारे लावला जाऊ शकतो की ज्यामुळे मुस्लिमांच्या भावना या दुखावल्या जाऊ शकतात. हे मी पूर्णपणे मान्य करतो, पण मूळ कवितेतून घेतलेले आणि स्वाभाविकपणे केवळ पहिल्या 2 कडव्यांपुरता मर्यादित झालेलं राष्ट्रगीत आपल्याला प्रत्येक वेळी संपूर्ण कवितेची आठवण करून देण्याची गरज ठेवत नाही किंवा भासत नाही. त्याच्यामुळे असा सुद्धा उल्लेख जो आहे तो वंदे मातरम द बायोग्राफी ऑफ अ सॉन्ग याच्यामध्ये करण्यात आलेला आहे, जो रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेला आहे. तर या कॉन्टेक्स्टने काँग्रेस आता दावा करते की 1937 मध्ये जो ठराव झालेला होता तो हे सगळे धार्मिक वाद टाळण्यासाठीचा होता, त्यांना एकाच नोटवर आणण्यासाठीचा होता आणि ते वंदे मातरमच्या पहिली 2 कडवी जरी गायली तरी त्याच्यातनं तो साध्य होतोय. आणि म्हणून तीच भूमिका आज सुद्धा आमची कायम राहणार आहे असंच काँग्रेसचं आज सुद्धा म्हणणं आहे. हा वाद आता तयार होण्यामागचं प्रमुख कारण ते म्हणजे की संसदेमध्ये ज्या पद्धतीचं विधेयक मंजूर झालेलं आहे आणि जो मोदी सरकारचा निर्णय आहे की इथून पुढे जनगण मन हे जे आपलं राष्ट्रगीत आहे त्याच्यासोबतचाच दर्जा हा वंदे मातरमला सुद्धा असणार आहे. वंदे मातरमच्या गायनामध्ये किंवा वादनामध्ये जर कोणीही जाणीवपूर्वक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा मानला जाणार आहे. आता हा व्यत्यय किंवा जर बाधा कोणी आणत असेल असं जे म्हटलं जात आहे तर ते फार सब्जेक्टिव्ह दृष्टीने सुद्धा मानलं जाऊ शकतं की वंदे मातरमची 2 कडवी गाणं की 6 कडवी गाणं याबद्दलची क्लॅरिटी नाहीये. पण आता इथून पुढे तरी सगळ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये ही संपूर्ण 6 कडवी जी आहेत तीच वाजवली जाणार आहेत. काँग्रेसचा मात्र त्याच्यावर आक्षेप आहे, पण इकडे काँग्रेसकडनं हे सुद्धा सांगितलं जात आहे की वंदे मातरमचा आम्ही पूर्णपणे मानसन्मान ठेवतो. काँग्रेस शासित राज्यामध्ये हिमाचल प्रदेश, कर्नाटक किंवा तामिळनाडू आणि झारखंड सारख्या राज्यांमध्ये ते अलायन्स मध्ये आहेत. या सगळ्याच ठिकाणी वंदे मातरम हे वाजवलं जात होतं, फक्त केरळमध्ये वाजवलंच गेलं नाही. आणि जो रिसेंटली गोव्यामध्ये कार्यक्रम झालेला होता त्या ठिकाणी सुद्धा त्याची 2च कडवी वाजली. तर यावरनं सातत्याने हे आरोप होत आहेत भाजपकडनं की काँग्रेसला मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखवायच्या नाहीयेत आणि म्हणून ते केवळ हे 2च कडवी वाजवण्यावर ठाम राहिलेले आहेत.
आणि काँग्रेसनं तरी याच्याबद्दल असं काही स्पेसिफिक म्हणजे आम्ही मुस्लिम धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन हे करतोय असं काही त्यांच्याकडनं एन्डॉर्स करण्यात आलेलं नाहीये. पण त्यांनी मात्र ठरवलेलं आहे की तीही 2च कडवी जी आहेत सुरुवातीची, जी कुठलीही वादात सापडलेली नाहीयेत, तेच ते गातील. ते संपूर्ण वंदे मातरम त्यांच्या कार्यक्रमांमध्ये गाणार नाहीत किंवा वादन त्याचं होणार नाही, असा काँग्रेसचा हा निर्णय आहे. आणि त्यावरचे आक्षेप नेमके काय होते, म्हणजे का काँग्रेसने हा निर्णय घेतलेला होता त्या काळामध्ये आणि तोच निर्णय ते आजही कायम ठेवतात, त्यामागची ही कारणं जी आहेत ती आता आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहेत. तुमचं याबद्दलचं नेमकं मत काय आहे? तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? कोणाचा युक्तिवाद तुम्हाला योग्य वाटतोय? कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. आणि असेच सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.